नमस्कार मंडळी, आपल्या शेती आणि सरकारी योजना या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आलेल्या एका मोठ्या निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत। हा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे आणि यामुळे हजारो लाभार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामध्ये वाढ होणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मंडळी, बराच काळ सोशल मीडियावर तुम्ही बघतच असाल की दिव्यांगांना 2500 रुपये मिळणार आहेत। काही ठिकाणी असं सांगितलं जात होतं की पैसे ऑगस्ट मध्ये येतील, काही जण म्हणत होते सप्टेंबर मध्ये तुमच्या खात्यात जमा होतील। पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का? शासन निर्णय म्हणजे GR जाहीर होईपर्यंत 1 रुपया देखील तुमच्या खात्यात जमा होऊ शकत नाही। आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आता पाहूया नेमका काय निर्णय झालाय। महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे जाहीर केला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना यातील दिव्यांग लाभार्थ्यांना आता दरमहा 1500 रुपयांच्या ऐवजी थेट 2500 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच मंडळी, सरकारने 1000 रुपयांची वाढ करून दिली आहे। हा दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठा दिलासा आहे। मंडळी, इथे एक महत्त्वाची नोंद लक्षात घ्या। या निर्णयाचा लाभ फक्त दिव्यांग बांधवांनाच मिळणार आहे। म्हणजेच निराधार योजनेतील इतर लाभार्थी, श्रावणबाळ योजनेतील इतर घटक, वृद्धापकाळ निवृत्तीधारक तसेच विधवा महिला या गटांना या वाढीचा लाभ मिळणार नाही। म्हणूनच चुकीच्या अपेक्षा बाळगू नका। हा निर्णय फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच लागू आहे। आता सर्वांच्या मनात प्रश्न आहे की हे पैसे खात्यात कधी जमा होणार? तर नीट ऐका मंडळी, आज फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे। पुढील टप्प्यात याचा शासन निर्णय म्हणजे GR ऑनलाईन आणि फिजिकल स्वरूपात जाहीर होईल। त्यानंतर विभागामार्फत SOP म्हणजेच कार्यपद्धती तयार केली जाईल। मग संबंधित तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाला दिशानिर्देश दिले जातील आणि हे सगळं पूर्ण झाल्यावरच प्रत्यक्ष पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। म्हणजेच एक निर्णय झाला असला तरी अजून काही टप्पे बाकी आहेत। आता पुढचं पाऊल आहे शासन निर्णय। या GR मध्ये काही गोष्टी अगदी स्पष्ट केल्या जाणार आहेत। कोणत्या दिव्यांगांना हा लाभ मिळणार, कोणाला यातून बाद केलं जाणार, नवीन अर्ज भरावा लागेल का, कागदपत्र वेगळी सादर करावी लागतील का आणि पडताळणी प्रक्रिया नेमकी कशी असेल, हे सगळे नियम GR मध्ये नमूद होतील। आणि मंडळी, हे नियम जाहीर झाल्यावरच पुढचा टप्पा सुरू होणार आहे। मंडळी, सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे की उद्या पैसे मिळणार, परवा पैसे मिळणार। पण खरं काय ते बघूया। सोशल मीडियावर पसरवलेल्या बातम्या किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका, कारण कोणत्याही योजनेचा लाभ तेव्हा मिळतो जेव्हा सरकारकडून अधिकृत GR शासन निर्णय निघतो। GR म्हणजे सरकारचा कायदेशीर कागद ज्यात नियम आणि अटी स्पष्ट लिहिलेल्या असतात। तोपर्यंत कुठलाही पैसा मिळत नाही। म्हणून अफवांना बळी पडू नका, अफवा ऐकून निराश होऊ नका। खरी माहिती फक्त सरकारच्या अधिकृत निर्णयावर आधारित असेल। GR आल्यानंतर मी तुम्हाला लगेच खरी माहिती सांगणार आहे। तोपर्यंत शांत बसा आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। मंडळी, आजचा निर्णय हा दिव्यांग बांधवांसाठी खरंच दिलासा देणार आहे। आता दरमहा 2500 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। म्हणजेच शासन निर्णय जाहीर झाल्यावर थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। आता पुढे काय? शासन निर्णय येताच प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल आणि त्या अपडेट्स मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। काळजी करू नका, मी तुम्हाला खरी माहिती वेळेवर देत राहीन। पुढील अपडेट्ससाठी नक्की लक्ष ठेवा। तर मंडळी, ही होती आजची महत्त्वाची माहिती। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। या विषयात अजून सविस्तर माहिती आणि पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि दररोजच्या सरकारी योजना व शेती संबंधित अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आजच जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओ। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।